विधानसभेत भाजपतर्फे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। 13व्या विधानसभेतही शेवटची 2.5 वर्ष तेच अध्यक्ष होते। गेल्या वेळी नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात बंडखोर आमदारांना पात्र ठरवून चमत्कार केला होता। आता यावेळी त्यांच्यावर भाजपनं कोणती जबाबदारी सोपवली आहे? उद्धव सेनेसाठी नार्वेकर पुन्हा कसे अडचणीचे ठरू शकतात? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। कुलब्यातील भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। महायुतीकडे 237 हून अधिक आमदारांचं बहुमत असल्यानं त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा प्रयत्नही महाविकास आघाडीनं केला नाही। त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। सभागृहातील सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचं नार्वेकर यांची ही दुसरी वेळ आहे। 2022 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार सत्तारूढ झालं तेव्हा भाजपच्या वतीनं कायद्याचे अभ्यासक असलेल्या नार्वेकरांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यावेळी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही याची खबरदारी नार्वेकरांनी घेतली होती। हा निर्णय लोकशाहीच्या चौकशीत चपखलपणे बसवताना त्यांनी दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं होतं। कायद्याचे निष्णात अभ्यासक असलेल्या नार्वेकरांकडून भाजपला हीच अपेक्षा होती ती त्यांनी पूर्णपणे पार पाडली। खरं तर या कामगिरीचं बक्षीस म्हणून नार्वेकरांना राज्यात किंवा केंद्रात मंत्रिपद देण्याचं नियोजन केलं जात होतं। त्यामुळे नार्वेकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उभं करून निवडून आणायचं व केंद्रात कायदा विभागाशी संबंधित मंत्रिपद द्यायचं यावरही चर्चा झाली होती। पण त्यावेळी मुंबईत भाजपला अनुकूल वातावरण नव्हतं। आपल्या बंडखोर आमदारांना नार्वेकरांनी अभय दिल्यामुळे ते उद्धव सेनेच्याही रडारावर होते। त्यामुळे जर लोकसभेत नार्वेकरांना उभं केलं असतं तर महाविकास आघाडीनं त्यांचा करेक्ट कार्यक्रमच केला असता याविषयी भाजपला भीती वाटत होती। त्यामुळे नार्वेकरांना लोकसभेत उभे करण्याची रिस्क भाजपनं घेतली नाही। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण हळूहळू महायुतीला अनुकूल बनू लागलं होतं। त्यामुळे कुलाबा विधानसभा मतदारसंघातूनच नार्वेकर यांना पुन्हा दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं। तिथंही पक्षांतर्गत संघर्ष होताच। भाजपचे माजी आमदार राज पुरोहित यांनी नार्वेकरांविरोधात बंडाचं निशाण फडकावलं होतं, पण ते शांत करण्यात भाजपला यश आलं व नार्वेकरांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला। आताही नार्वेकरांना राज्यात मंत्रिपद द्यावं असा एक सूर भाजपमधून पुढे येत होता। नार्वेकरांचीही मंत्रिपद भूषवण्याची इच्छा होती, पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे ना त्यांचं काही चाललं ना प्रदेश भाजपचं। राहुल नार्वेकर हे वकील आहेत। यापूर्वी शिवसेना व मुंबई महापालिकेच्या अनेक खटल्यांमध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात मांडली आहे। नंतरच्या काळात ते शिवसेनेचे अधिकृत प्रवक्तेही झाले। राष्ट्रीय माध्यमांमध्ये अस्खलित व अभ्यासपूर्ण इंग्रजी बोलणारा एक हिरा नार्वेकरांच्या निमित्तानं शिवसेनेला सापडला होता। आदित्य ठाकरे व त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते, पण सत्तेच्या मोहापायी नार्वेकरांनी नंतर शिवसेनेची फारकत घेतली व राष्ट्रवादीत प्रवेश केला। 2014च्या लोकसभेत त्यांना राष्ट्रवादीनं मावळ लोकसभेतून उभं केलं, पण ते पराभूत झाले। पण त्यानंतर राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं। मग 2019च्या विधानसभेत जेव्हा भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा नार्वेकर त्यांच्या पक्षात आले व कुलाब्यातून विजयी झाले। आता 2024 मध्ये दुसऱ्यांदा ते याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत व दुसऱ्यांदा त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यांचं मंत्रिपदाचं स्वप्न मात्र यंदा पूर्ण होऊ शकलेलं नाहीये। आता विधानसभा अध्यक्षांच्या दुसऱ्या टर्म मध्ये नार्वेकरांवर काय काय जबाबदारी असेल ते आपण पाहूयात। विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद निवडीची प्रक्रिया यंदा किचकट व वादग्रस्त ठरू शकते। याचं कारण म्हणजे 288 विधानसभा सदस्य संख्यांपैकी किमान 10% म्हणजेच 29 सदस्य विरोधी बाकावरील ज्या पक्षाकडे असेल त्यांना हे पद मिळू शकतं। पण यावेळी महाविकास आघाडीतील एकाही पक्षाचे 29 आमदार निवडून आले नाही आहेत। उद्धव सेनेचे 20, शरद पवार गटाचे 10 तर काँग्रेसचे 16 आमदार आहेत। पण मग 10% कमी आमदार संख्या असेल तर विरोधी पक्षनेता निवडताच येत नाही का? तर असं नाहीये। हा निर्णय सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा असतो। भाजप सध्या उद्धव सेनेविरोधात इतकी सुडानं पेटलेली आहे की हा पक्ष त्यांना हे पद मिळू देणार नाही हे स्पष्टपणे दिसत आहे। 2014 व 19 मध्ये भाजपनं लोकसभेत काँग्रेसलाही अशीच वागणूक दिली होती। तिथं काँग्रेसकडेही 10% खासदारांचं संख्याबळ नव्हतं, त्यामुळे 10 वर्ष लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता।
हीच नामुष्की यावेळी महाराष्ट्रात विरोधी पक्षावर ओढावली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत हा संदर्भ देऊन आपले इरादे स्पष्ट केले होते। 10 वर्ष लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता तर देशाचा विकास थांबला का, या त्यांच्या प्रश्नातूनच राज्याचा विकासही विरोधी पक्षनेत्याशिवाय होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत। दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत होतं। काँग्रेसचे फक्त 3 आमदार निवडून आले होते तरीही केजरीवाल यांच्या सरकारनं काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं। याची आठवण विरोधक आता भाजपला करून देत आहेत। तसंच महाविकास आघाडीचे एकत्रित आमदार संख्या 46 आहे, त्यामुळे आघाडीतर्फे जो नेता निवडला जाईल त्याला हे पद द्यावं असा युक्तिवादही विरोधकांकडून केला जात आहे। पण याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत असं सांगून भाजप हात वर करतेय। आता विधानसभा अध्यक्ष भाजपचेच आहेत, तो हायकमांडच्या निर्णयाबाहेर जाणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे। आमदार अपात्रतेच्या निर्णयावर त्यांनी घेतलेली वेळकाढूपणाची भूमिका हेच सांगत होती। आता विरोधी पक्षनेता निवडीतही नार्वेकर हायकमांड सांगतील तेच करतील आणि भाजप हायकमांड काही उद्धव सेनेला विधानसभेत हे पद मिळू देईल असं वाटत नाही। त्यामुळे 10% सदस्य संख्येचा नियम पुढे करून नार्वेकरही लोकशाही सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे विरोधी पक्षनेतेपद भरतील अशी शक्यता तूर्त तरी दिसत नाहीये। कारण नार्वेकरांनी सभागृहाच्या कामकाजाशी व संविधानाशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली असली तरी ते या गोष्टींपेक्षा हायकमांडच्या आदेशाला जास्त बांधील राहतील याविषयी महाराष्ट्राच्या मनात अजिबात शंका नाहीये।